कोल्हापुरातून 20 किलोमीटर बाहेर आल्यावर इतकं सुंदर वातावरण आणि इतकं सुंदर निसर्ग मी हे पहिल्यांदाच अनुभवते. माणसं बसची वाट बघत बसली होती स्टँडवर. किती सुंदर वातावरण आहे बघा. बारक्या पोरी डेअरीला दूध घालायला चालल्या होत्या आणि आपल्या इथली पोरं फोनवर बसलेली असतात. मी स्वयंभूवाडीत पोहोचलो. पुजारी ग्रामदेवताबद्दल माहिती सांगत होते. बऱ्याच वर्षापूर्वी काय झालेलं पंजोबा ती शेती होती. ती शेती काय झालं, बैलाचं आऊत चुकलं. आऊत चुकलं असताना काय झालं, नांगराचा फाळ त्या पाशांना लागला आणि नांगराचा फाळ जेव्हा लागला ते आमचे वापाही होता. वापा असा रक्तावर तुंबलेला. इथलं पाणी पिल्यावर म्हणजे आजारी असं माणूस सुद्धा किती बरा आहे? होतो असं म्हणत होते. तरी मावशी काहीतरी आम्हाला झालं तर, ग्रामदेवताबद्दल माहिती सांगत काहीतरी होते. साप पान डोस केला असला तर, काहीतरी घाणीव जरी पाऊल पडला असला तरी पण ते कणी इथं विषारी असलं तरी इथं कुठेही बी दवाखान्यात जाऊ देत लोकांनी बरंच पडतं. इथं दवाखान्यात जाऊन दुखून बरं पडत नाही, तर इथं आल्यावर बरं पडतंय. लहानपणी असं काही दिसलं की रडून आई बाबांकडून आम्ही खायला घ्यायचो. मामा निवांत ट्रॅक्टरवर कैशी धरून बसले होते. आब्याला म्हटलं मला दूध प्यायचं. असं दुधाचं कॅन दिसल्यावर मला मामाच्या गावची आठवण येते. आमच्या मामाच्या घराच्या समोर दुधाची डेअरी होती. मामा दुधातील फॅट चेक करत होते. असं प्युअर ताजं दूध खूप दिवसांनी पिलं. घरी सुद्धा एक बॉटल घेऊन गेलो आम्ही. गावाकडे शांत आणि समाधानी माणसं असतात. असं तुमच्या गावाबद्दल काहीतरी भन्नाट सांगा.